मधुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सयानुया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाई सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना बे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस नाही आवाज गौरीचे बाबा आहेत वाटतं घरात. आधी तर भाऊरा चावल्यासारखे गुणगुणत असायचे आणि आता बघावं त्या नुसते गुणगुणतच असतात. नक्की काय चाललंय? मी जाऊ नाही पण मला हे पण हवंय ना. काय करू? बेल वाजवू की नको समजतच नाहीये. वा सुगंध येतोय हा आंब्याचा. आई मी डबे देऊन येते. हो लवकर. काकू तुम्ही या ना आत या. नाही अरे वा सगळे कामात दिसत आहेत. गौरी इकडे ना. तुझे बाबा हात धुवून पेटी काढायच्या आधी थोडं बेसन दे ना. या ना मंगेची यात या. काय हवंय? आई बेसन हवंय. आई बेसन हवंय या ना. जा गौरी जा बेसन देऊन ये. हा डबे जावई बापू तुमच्या संगीताच्या जादूने रोग कमी होतात जात नाहीत काय नची. खरंय आजी. याला म्हणतात जित्याची खोड. अरे वा आज रसपुरीचा बेत आहे वाटतं. रसपूर नाही आंबा कुल्फीचा बेत आहे नचे आणि गौरीसाठी. अरे वा मजा आहे. आमच्या मंग्याला पण खूप आवडते आंबा कुल्फी. हा 2 तासांनी या वाटी घेऊन किंवा एक काम करा वाडगा घेऊनच या म्हणजे सगळ्यांनाच होईल. हा चालेल. सगळ्यांचा तोंड गोड होऊ द्या आज चांगलं दिसा ना. अय्या म्हणजे गौरीचं लग्न ठरलं की काय? काय ग गौरी तुझं लग्न ठरलं? नाही तेही ठरेलच की. नक्कीच ठरेल. जाणाऱ्या उन्हाळ्याला निरोप द्यायला आणि येणाऱ्या पावसाळ्याचं स्वागत करण्याचा हा बेत आहे. काय आहे की उन्हाचे चटके सोसल्याशिवाय पहिल्या पावसाच्या सरीचं स्वागत करता येत नाही. त्याची शीतलता आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आयुष्यातला प्रत्येक ऋतूबदल स्वीकारायला निसर्गच आपल्याला शिकवत असतो नाही का? हो हो ना. हो पण आता तर हा रस निघतोय मग दूध कधी उकळणार आणि कुल्फी कधी बनणार? अगो आधी घरी जाऊन स्वयंपाक कर भाजी पोळी कर. हा आता मंग्याक भूक लागली ना की भाजी पोळी मागू येशील असं. इतकं काही मागायची सवय का मला आजी? नाही ना. काय गौरीची आई? नाही ना. नाही नाही नाही. हा चला येते हा मी. डाळ जरा जाताना थोडा एकदा सुधारते. बाबा गेल्या त्या. जाऊ द्या जावई बापू गेली ती. तुमच्यावरचा राग दारावर काढला तिने. अहो काय नची? अगदी बरोबर बाबा. हो ना काय. हा अरे तो माझं नातू ना तू आणि यांची बाजू घेतात. बरोबर ना. पार्टी बदलूची नाही सांगून ठेवते. अगं काय झालं? काही नाही ग. काही नाही. कसं?
इतक्या जोरात हसत होतात, बाहेर आवाज येत होता तुमचा. मी आल्यावर गप्प बसलात ना? नाही 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 तसं काही नाहीये. तू कामावरनं दमून आली आहेस ना, मग घरी आल्यावर शांतच असायला हवं ना. काही झालेलं नाहीये. जा हातपाय धुवून घे. हा म्हणजे अवेळी पडलेला पाऊस, गाडीचा उपयोग नाही आणि असेल त्याची नासधूस करणार. असू दे आई, राहू दे आता. अगं गौरी डबे घेऊन जा ना. हो देते. मंगेच्या आई आले आणि डबे नाही तर राहूनच गेले. कुल्फी खायची आहे ना मग. बाबा पण तुम्हाला माहिती आहे ना, अम्मा म्हटलं की मला रे लवकर जाऊन ये, नाही तर मी संपीन सगळे आधी. तू अजिबात संपायचं नाही. मी आले, आई सांगण्याला. अगं काय आहे, तो तुझ्यासाठी ठेवणार नाही असं होईल का? पण चिडवतो बघ मला. तो तुला जर चिडवायला लागला तर गाठ बाबांशी एवढं लक्षात ठेव, माहिती त्याला. लवकर जा, हे बघ संपताय. मी घेऊन जाऊ का? नाही नाही तू जा, आता काम जा कर. लवकर म्हणजे लवकर परत येशील. जा लवकर. अजिबात खाऊ त्या नको. दोघांना सांग म्हणून रात्री कुल्फी खायला या. हो मी आलेच दादा, 5 मिनिटात. तू खाऊ नको. संपीन तोपर्यंत जा. अगं देवा, पोरांमधलं प्रेम असंच राहू दे रे देवा. कोणाची दृष्ट लागत नको. यार वेणु, हम यहाँ पर कब से गौरी जी का इंतजार कर रहे हैं, और वो हैं कि आराम से वहाँ बैठ के गप्पे मार रही होंगी अच्छी से, बता रहे हैं. मग तू पण आरामात बस ना. सारखं त्याच्या मागे मागे काय लागलंय. बस इथे. घंटी. ए रुक 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 रुक. इधर 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 इधर. अरे इकडे ये नको गुडू. क्या कर रहा है शिव. बसा उतावळेपणा करशील तर तुझ्या किंमत राहील काय. मतलब तू बार बार उसके सामने जाता रहेगा. हाँ. तो तेरा क्या वैल्यू रहेगा. इतका उशीर का लावतोय हा दार उघडायला? वो घंटी बज रही है. मत जा. ये घंटी बजने दे. उसके दिल का घंटी बजना चाहिए. तो हम क्या करें? क्या है, मैं क्या बोल रहा हूँ ठीक से सुन. हाँ. ये मैंने बहुत किया है ऐसे. प्रपोज वगैरे मला खूप आलं कॉलेजला. खूप अफेअर केलंय मी. खूप मुली असं माझ्या मागं धावले. ते मी तू को बोल मत. तू ये सब तुमने किया है? मुझे प्रपोज आया सामने से. अच्छा. हाँ. हम क्या करें अभी? देख क्या होता है, लड़का लड़की के प्यार में पागल होता है, लड़की लड़की के प्यार में पागल होता है. हाँ. हाँ. तो दोनों अगर एक दूसरे के प्यार में पागल होते हैं तो क्या पागल जैसा हाँ. क्या करना है? हमें क्या करना है? अरे हाँ ये क्या है, तुम्हें क्या करना है. हाँ. दरवाजा मत खोल. नहीं खोले. नहीं खोल. हाँ सही कह रहे हो तुम. हाँ. हम एक काम करते हैं, हम अंदर जाते हैं. अगर गौरी जी हमारे बारे में पूछे तो बोलना कि हम अम्मा से बात कर रहे अम्मा से बात कर रहे हैं. हाँ. हैं. उन्हें ना हमारी कीमत का पता चलना चाहिए. आता कसं आहे मनातलं बोललं. तुला कळलं मी काय बोलतो ते बघ. तुम दरवाजा खोलो. हाँ, हाँ. जाते हैं. अम्मा से बात कर रहे हैं बोलता हूँ मैं. हाँ यही बोलना है. हाँ. जा जा जा. हाँ. अंदर जा. आमन. हाँ. अरे गौरी. काय वेणू, किती वेळ? हे घे. हाँ हाँ हाँ. ते शिवला शोधतोय काय. कुठे आहे तो? ते आतमध्ये आहे. फोनवरती अम्माशी बोलतोय असं त्याने सांगायला सांगितलंय. ऍक्च्युली ते काय रोज रोज भेटून किंमत राहत नाही ना. ते फोनवर. अरे असं आहे का? बर, ते नाही ते. त्याला बसू दे त्याची किंमत वाढवत. तू ये जेवण झाल्यावर घरी. बाबांनी बोलवलंय आंबा कुल्फी खायला. ओके ओके. शिव लवकर बाहर ये, खाना आ गया. बैठ बैठ, खाना आ गया. कुछ बोला हमारे बारे में? तुम्हारे बारे में. हाँ. नाही. ते गौरी डबा देऊन गेली आणि ते बाबाने दिलेला निरोप सांगितलाय तिने. ए चल शिव जल्दी खाना खा ले, मुझे उनके घर जाने का है. क्यों? गौरी जी के घर क्यों जाना है? ते आंबा कुल्फी खायला उसके बाबा ने मुझे बुलाया है ना. और हमें नहीं बुलाया है? नहीं.
आय एम सॉरी, म्हणजे गौरी तसं काय बोलली नाही. ते तुझ्या प्रेमात तुलाच विसरलं वाटतं ते. बड़ा जल्दी भूल गई हमें. हम भी बता देंगे उन्हें. हाँ, ए शिव, ए क्या करने वाले तू? काय करणार आहेस बाबा? ए कुछ नहीं, ना कुछ कहना है और ना ही कुछ करना है. जब तक तड़प तड़प के हमारे पास नहीं आएंगी ना वो, तब तक अपनी शक्ल नहीं दिखाएंगे. उन्होंने हमारा प्यार देखा है, अब हमारी अकड़ भी देखो. ए शिव, एक्सट्रीमली सॉरी. हे मी तुझ्यासाठी कुल्फी आणतो थोडं ते. आय एम सॉरी यार. असं कसं वागलं गौरी? लवकर लवकर गौरी. चल ले काके. हा? तीन 4. अरे लवकर लवकर नचिकेत. 3, 2, 1 शून्य. पण मी जिंकले, माझे कमी आंबे. हे बघ, तू आधी सुरू करून सुद्धा मी जिंकले, कळलं का तुला? तू हरलायस. एक मिनिट, तू नाकाची मदत घेतलीस, मी जिंकलो, तू हरली. मी काही नाकाची मदत घेतली नाही. तू चिटिंग, तू हरलायस आता म्हणून तुम्हाला. नाही 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 नाही, ज्या व्यक्तीला आपल्या नाकाला आंबा लागला हे कळत नाही, ती व्यक्ती जगात कधीही जिंकू शकत नाही. बरोबर नाही? आई बाबा बघा ना. काय सांगा? अरे नच्ची लहान आहे ती. लिंबू टिंबू. बाबा तुम्ही पण त्याची बाजू घेता ना. जावई बापू, माझ्या रसमलेला कोणी बोलूचा नाही. हा, बापरे, नाही बोलणार हा. लाडकी नात आहे ना. ये ना आमटी वाढ जरा. निशा, निशा, पानं वाढली आहेत का? ये. हे बघ, आता तू चिटिंग करू नको, तुला काही येत नाही. ती नाकपूस आधी, नाकपूस ना. काय नाक नाक सारखं सारखं. हे बघ, पुसलंय मी आता. नची, आपण आताच जेऊया. मी म्हटलंय ना मगाशी, अवेळी पाऊस तो ह्यात. असू दे, दे. नचिकेत, अगं पण आई तू. अरे असू दे. आता चांगला मूड आहे ना सगळ्यांचा. उगाच वाद नको घरामध्ये. चल घे. अरे हा काय तुझा ताट? मी इथेच जेवणार आहे. बर बर आहे. बरंच असू दे. हे काय, तुझं ताट कुठे? बाहेर. मी बाहेरच जेवणार आहे. का? का म्हणजे घरातले सगळे एकत्र बाहेर जेवायला बसलेत, म्हणून मी पण बाहेर जेवणार आहे. तुलाही यायचं असेल तर तू येऊ शकतेस ना. कशाला? पोळी भाजी बरोबर तुझ्या घरच्यांचे टोमणे खायला? जशी तुझी इच्छा. अरे नची पण. नवरा, या घे. चला बसूया. या. दादा, आज जरा बेताना कुल्फीसाठी जागा ठेवा. हो हो. ही स्पर्धा पण मीच जिंकणार आहे बाबा. हं? ए तू काही जिंकणार नाही हं? मी त्यात एक्सपर्ट. विचार करत बसण्यापेक्षा झोपलेलंच बरं. एक गोष्ट धड नाही या घरातली. निशा, अगं थांब, मी करू दे. नको, मी करेन. करतो ना निशा. नको म्हटलं ना, मी करेन. का झालं सगळ्यांबरोबर जेवून? आत्ता आठवण झाली बायकोची? इतका वेळ मी एकटी जेवत होते तेव्हा? एक मिनिट, इथे बसून एकटं जेवायचं तुझं तूच ठरवलं होतंस. आपण दोघं गप्पा मारत जेवूया असं ठरवले, पण तुला माझ्यापेक्षा ती माणसं महत्वाची आहेत ना. निशा, मला या घरातले सगळेच महत्वाचे आहेत. माझी आई, बाबा, आजी, गौरी आणि बायको म्हणून तू सुद्धा. मी त्यांना महत्व दिल्याने तुझी किंमत कमी होत नाही ग. आणि नवरा म्हणून मीही नालायक ठरत नाही. वा, चांगलाच परिणाम झाला एकत्र जेवण्याचा.
असा जर रोज राहिलास ना त्यांच्याबरोबर तर आपल्यामध्ये भांडण होण्यासाठी दुसऱ्या कोणत्या कारणांची गरजच लागणार नाही. निशा, तुला काय म्हणायचंय? माझ्या घरचे आपल्यात भांडणं लावतायत. निशा, आपल्यामध्ये जी काय वादावादी आणि भांडण आहे ना, या सगळ्याला केवळ तू कारणीभूत आहेस. आणि तुला माझं सगळ्यांसोबत असणं खटकतंय ना, पण खरं सांगू निशा, हे सगळे क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आज बाबांनी माझ्यासाठी कुल्फी केली आणि सगळे एकत्र बसून बाहेर आम्ही खाणार आहोत. आणि या सगळ्यापासून तू लांब राहतेस का? तुझं तुलाच माहिती. पण एकत्र असलेली आम्ही सगळी माणसं मात्र चुकीची नक्कीच नाही होत. या सगळ्यात तुझी चूक आहे का, याचा जरा शांतपणे विचार कर. आणि इथे असं धुसफुसत बसण्यापेक्षा बाहेर ये. हे बघ ना चिम. दादा दादा बाहेर या ना, बाबा बोलत आहेत. काय झालं दादा? नाही, काही नाही, आलोच मी. लवकर ये. निशा, हे असं वागून तू स्वतःची काय अवस्था करून घेतली बघ जरा. हे बघ, मी आता बाहेर जातोय आणि तूही यावंस अशी माझी, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. तू काय ते ठरव. हॅलो आई, कशी असणार आहे मी? बाहेर सगळे एकत्र बसले, कुल्फी खात आहेत. माझी पर्वा आहे कोणाला? जाऊ दे, गेले उडत. काय? नाही आई, मी बाहेर नाही जाऊ शकत. अगं पण आई, ठीक आहे, तू सांगते तसंच वागते मी. हो य बाय. आज जावई बापूंचा हसरा तोंड बघून बरा वाटला नाही गो. हो. घरात सुसंवाद असला ना की प्रसन्न वातावरण राहतं बघ. माका ना पोरांचं लहानपण आठवलं बघ. म्हणजे तेव्हा जावई बापू उन्हाळ्याच्या सुट्टीत आईस्क्रीम करायचे, कुल्फी करायचे, पोरं जाम खुश असायची. हो. म्हणजे त्यांच्या भाषेत काय म्हणायचे ते फिश व्हायचे. बाहेरचं आईस्क्रीम कुल्फी चालायचंच नाही मुलांना. हे बाबांच्या हातची चव नाही आईस्क्रीमला. बाबा आंबा कुल्फी बनवा, काय हट्ट करायचं नाची, आठवत आहे काय. पण त्यावेळेला बाबाचं आणि लेकाचं नातं काय वेगळाच होता नाही गो. अगं होतं म्हणजे काय, मुळात जे नातं असतं ते काही बदलत नाही ग, व्यक्त करण्याची पद्धत बदलते एवढंच. बरं मग मी हे बाहेर ठेवून येते. हा, काही करायचंय का? काय नाही, काय चल नाही. नक्की. सावकाश. ए, ते शिवचे पैसे ठेवलेस का? मी इथे ठेवलंय का? या ह्याच्यात पाऊस मध्ये. हो हो ओके, आज आला की देऊन टाकतो त्याला. हो, अगदी जरूर द्या. मनावरचं मोठं ओझं कमी होईल अगदी. नशीब तुझ्यामुळे शक्य झालंय. नाही बाबा, हो, मी खरंच काही नाही केलं. मी फक्त अरे खूप केलेस, तुला कल्पना नाही त्याची. शिवचे पैसे दिले नाही तोपर्यंत दिवस रात्र अस्वस्थ होतो. आता शांत झोपला गेला आज. मी तर फक्त वेणूला बोलवलं, शिवला बोलवलंच नाही. आता हा हॅलो. हा बोल गौरी. वेणू, अरे शिव कुठे? माहित नाही, जेवण झाल्यावर गायब झालं. ते फोन घरीच विसरून गेलाय तो. काय? हा, ते तू फक्त मला इन्व्हाइट केलं ते त्याच्या मनाला लागलं असणार. मी पण जरा चिडवलं त्याला, सॉरी. वेणू, आता काय करायचं? अरे बाबांचं त्याच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हे थांब बघतो मी त्याला, कुठे शोधतो मी त्याला. प्लीज प्लीज. ओके ओके, बाय 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 बाय, चल बाय. बाय.
मुलं आली वाटतं. थांब बघतो. बनली का कुल्फी? हा? हो, सांगितल्यापासून ना मंग्या खूपच मागे लागलाय. दे त्यांना एक दे. अहो, बाबा अजून व्हायची असेल पण. लिक्विड कुल्फी चालेल मंग्याला? हो हो, चालेल ना. चालेल, दे. बर, हे काढून देऊ का मी? नाही नाही, मी नंतर काढते. दे ना, आणखीन एक दे ना. अजून? दे. बस. हा. अरे वा, येते आम्ही. एक मिनिट, एक दार मी लाव. हो हो. एकदा संधी द्या मला दार लावायची. अरे शिव, आ जाओ, कुल्फी खाने आ जाओ. कुल्फी? हाँ, गौरी ने बताया नहीं, मैंने आज अंबा कुल्फी बनाई है. अरे वाह, बढ़िया. अरे बढ़िया तर मग ये ना. असं काय बघतोयस? गौरीने आमंत्रण दिलं नाही का तुला? नहीं, बताया था इन्होंने. हाँ, मग? हम बस 2 मिनट में आते हैं. अच्छा ठीक. बाबा हाँ. जरा बघता का बर्फ लागेल का अजून? और आ जाओ 2 मिनट में. जी हाँ. जी. तो जरा आपके परम प्रिय वेणु को बुला लें, चलेगा ना? आपके बाबा ने तो सिर्फ हमें ही बुलाया है.